आज आम्ही फायनली श्रीशाला 2.5 महिन्याचा डोस द्यायला जाणार होतो. त्यासाठी मी माझं आवरलं आणि आम्ही डोस द्यायला निघालो. मम्मी आज घरीच थांबलेली, कारण मम्मीच्या आईचं सरकारी दवाखान्यामध्ये काम होतं, त्यामुळे ती सोबत येणार होती. आम्ही तिघंच आज डोस द्यायला जाणार होतो. मम्मीच्या आईला पण मी मम्मीच म्हणते, लहानपणापासूनची सवय आहे तिला. मी, माझा भाऊ आणि माझी बहीण आम्ही तिघं पण तिला मम्मीच बोलतो. श्रीशाला डोस देण्याबरोबरच गावात आमचं दुसरं पण काम होतं. मम्मीला कोणाला तरी साडी घ्यायची होती आणि बांगड्या, आणि मला जायचं होतं सोनाराच्या दुकानात. मम्मीला जिओ केअरला पण जायचं होतं. गावात पोहोचल्यानंतर पप्पांनी अलीकडेच गाडी लावली. पेटत गर्दीमुळं गाडी नाही नेली आम्ही. अगोदर आम्ही बाकीची कामं करून घेतली, कारण येताना आम्ही कुठंच थांबणार नव्हतो. कारण श्रीशाला इंजेक्शन दिल्यानंतर ती खूप जास्त रडते, त्यामुळे आम्ही अजिबात कुठंच थांबणार नव्हतो. गावात आल्यानंतर पहिल्यांदा आम्ही सोनाराच्या दुकानामध्ये आलो. दुकानाचं नाव शिवशंभू ज्वेलर्स म्हणून आहे. इंदापूरमध्येच आहे हे दुकान, आणि पप्पाचं पहिल्यापासूनचं ओळखीचं दुकान असल्यामुळं आम्ही पहिल्यापासून इथंच येतो. काही सोनं करायचं असलं तरी. मला घ्यायचं होतं अर्धा ग्रॅम मनी. आजचा जी सोन्याचा भाव आहे ना, ते 79,000 आहे. 8,400 रुपये गेले आमचे मनी घ्यायला. मनी घेतल्यानंतर आम्ही साडी बघायला आलो. इंदापूरमध्ये असणारं सगळ्यात मोठं दुकान आहे शाह ब्रदर्स म्हणून. इथं लग्नाचे बस्ते पण बांधले जातात. साडी घेतल्यानंतर पप्पाने बिलिंग काउंटरला त्याचं बिल केलं, आणि साडी घेतल्यानंतर आम्ही परत गाडीकडे आलो. साडी घेतल्यानंतर आम्ही कुठेच न थांबता डायरेक्ट सरकारी दवाखान्यामध्ये श्रीशाला डोस देण्यासाठी आलो होतो. कारण अगोदरच आम्हाला भरपूर उशीर झालेला होता, म्हणून वाटलं गर्दी आहे की काय, पण काहीच गर्दी नव्हती. दवाखान्यामध्ये आल्यानंतर मम्मी तिच्या कामासाठी गेली, तिला पण गोळ्या घ्यायच्या होत्या, आणि मी आणि पप्पा श्रीशाला डोस देण्यासाठी आलो. तिला डोस दिल्यानंतर ती भरपूर रडली होती, म्हणून ती तशीच झोपी गेली, आणि आम्हाला तिचा जन्माचा दाखला पण न्यायचा होता, म्हणून दोन्ही कामं सोबतच करावी म्हणली. त्यासाठी आमचा तिथंच भरपूर वेळ गेला, नाहीतर डोस आम्हाला लवकर दिला होता. डोस दिल्यानंतर आम्ही डायरेक्ट घराकडे निघालो होतो, कारण श्रीशा खूप जास्त रडत होती. पहिल्या डोसला ती एवढी रडली नव्हती, पण ह्या डोसला आता तिला जरा समजायला लागले, त्यामुळे तिला खूप जास्त रडायला आलेलं.